आता कसे विज्ञानला मार्क येत नाहीत बघूच. बघा अशा खतरनाक ट्रिक्स बनवलेल्या आहेत आपण. ही पेड PDF घ्यायची असेल तुम्हाला विज्ञानची तर या नंबरवर संपर्क करा 84 21 90 83 84 किंवा या टेलिग्राम ID वर संपर्क करू शकता. आता या PDF मध्ये आपण कशा ट्रिक्स आहेत त्याचा डेमो दाखवतो. तर बघा, वनस्पती रोग, कारण वनस्पती रोग आणि मानवी रोग यावर आयोग 3 ते 4 प्रश्न विचारतो. 15 पैकी 15 मार्काला विज्ञान आहे, प्री आणि मेन्स दोन्ही ठिकाणी. त्यापैकी 3 ते 4 प्रश्न हे फक्त मानवी रोग आणि वनस्पती रोगांवर असतात. आता कसं लक्षात ठेवायचं, तर अशा भन्नाट ट्रिक्स आपण केलेल्या त्याचा डेमो दाखवतो. तर प्रश्न काय आहे, भातावरील खैरा नावाचा रोग हा कशाच्या कमतरतेमुळे पडतो असा प्रश्न आहे. तर याचे आन्सर आहे झिंक किंवा जस्त. काय, झिंक किंवा जस्त यामुळे भातावर खैरा नावाचा रोग पडतो. कशामुळे, झिंक किंवा जस्तामुळे. तर याची ट्रिक्स कशी केलेली आहे आपण, तर ट्रिक्स अशी आहे की खैरा गावातील लोकांच्या आहारात भाताची कमतरता पडली म्हणून त्यांच्या शरीराची झीज झाली. म्हणजे त्यांचे शरीर हडकुळे झाले, त्यांच्या शरीराची झीज झाली. झीज झाली म्हणजे झी म्हणजे झिंक आणि ज म्हणजे जस्त, अशी ती ट्रिक्स आहे. आता यावर आलेला प्रश्न दाखवतो. आता त्या ट्रिक्सनुसार प्रश्न सुटतो का नाही बघायला खटकन. बघा, MPSC PYQ, तांदळावरील खैरा रोग कोणत्या खनिज द्रव्याच्या अभावामुळे पडतो? STI 2018. बघा, झीज झाली, खैऱ्या गावातील लोकांच्या आहारात भाताची कमतरता पडली म्हणून त्यांच्या शरीराची झीज झाली, अशी आपली ट्रिक्स होती. झीज झाली. मग ज कुठे येते? ज म्हणजे जस्त. हे बघा, हे इथं जस्त आन्सर असणार आहे. त्यानंतर भातावरील खैरा रोग कोणत्या सूक्ष्म पोषक घटकाच्या कमतरतेमुळे होतो? भातावरील खैरा रोग कोणत्या सूक्ष्म पोषक घटकाच्या कमतरतेमुळे होतो? कंबाईन ग्रुप C मेन्स 2023 याला हा प्रश्न आला होता. आपल्या ट्रिकवरून सुटते. ट्रिक काय आपली? झीज झाली. हे बघा, झिंक. ओके, तुमचीही जर MPSC करून झीज झाली असेल आणि तुम्हाला तरीही पॉलिटीला तसेच इंग्लिश व्होकॅबला आणि सायन्सला मार्क येत नसतील तर आपल्याकडे या तिन्ही सब्जेक्टच्या PDF आहेत. त्या PDF हव्या असतील तर तुम्ही 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करून ती पेड PDF परचेस करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.